मूर्तिजापूर तालुक्यातील जामठीजवळ गोवंशीय बैलांची कत्तलीसाठी निर्दयी वाहतूक उघड झाली आहे। पोलिसांनी बोलेरो गाडी थांबवून चौकशी केली आणि 4 बैलांची सुटका करत तस्करीचा गंभीर कट उघड केला आहे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात एक गंभीर प्रकार उघड झाला आहे। गुरुवार 10 एप्रिल रोजी दुपारी 3च्या सुमारास जामठी बुद्रुक गावाजवळ कत्तलीसाठी निर्दयतेने नेत असलेले 4 गोवंशीय बैल पोलिसांनी पकडले। गस्तीवर असलेल्या उपनिरीक्षक गणेश महाजन यांच्या पथकाने संशयास्पद बोलेरो गाडी क्रमांक MH30 BD 5179 थांबवून तपासणी केली असता गाडीच्या मागील भागात अत्यंत अमानुष पद्धतीने बांधलेले बैल आढळून आले। चालक समीर खान पठाण वय 24 वर्ष याने कबुली दिली की हे बैल कत्तलीसाठी नेत होते। पोलिसांनी अंदाजे 1,10,000 रुपये किमतीचे बैल व 8 लाख रुपयांची बोलेरो गाडी असा एकूण 9,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। आरोपीवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे। माणा पोलीस ठाणे हद्दीत गुप्त कत्तलखाने सुरू असल्याचा संशय बळावला असून तस्करीच्या साखळीत आणखी कोणी सहभागी आहे का याचा शोध घेणे गरजेचे बनले आहे। ठाणेदार सूरज सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार उमेश हरमकर पुढील तपास करत असून नागरिकांची मागणी आहे की अशा अमानुष कृत्यांवर कठोर आणि सखोल तपास करत गोवंश तस्करीला आळा घालावा।